एनडीएच्या इतिहासामध्ये 75 वर्षात पहिल्यांदा मुलींना सैन्य दलाची दारं खुली झाली। याच संधीचं भारतातल्या अनेक मुलींनी सोनं केलं। भारतीय सैन्य दलामध्ये जाण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आणि त्या दिशेने प्रवास सुरू केला। यंदा 1.5 लाख मुलींनी एनडीएची परीक्षा दिली। मात्र यामध्ये पुण्याच्या ऋतुजा वराडे ही देशात पहिली आली आहे। पुण्यातल्या यशोतेज अकॅडमीमध्ये शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर सैन्य दलामध्ये भरती होण्याचं स्वप्न पाहिलं। आज देशामध्ये पहिली आल्यावर तिनं एअर फोर्समध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय आणि या सगळ्याचं श्रेय तिनं तिच्या आई वडिलांना दिलंय। या ऋतुजाशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शिवानी पांढरे यांनी। पाहूया। 1.5 लाख सगळ्या मुलींनी यंदा ही परीक्षा दिली होती आणि त्यात ऋतुजा देशात पहिली आली आहे। अर्थात ऋतुजाचं माझ्यातर्फे अभिनंदन आहे। ऋतुजा तुझं अभिनंदन। ही सगळी परीक्षा दिली आहे तर देशात पहिली आली आहे। कसं या सगळ्याचं प्रिपरेशन केलं होतं तू? सर मॅम सगळ्यात आधी तर डिफेन्स फोर्सेसमध्ये जाणं डिसाईड झालं नाईन्थमध्ये। 9-10 तर नॉर्मल गेली। मग 10th माझी पासआउट झाल्यानंतर माझी खरी प्रिपरेशन सुरू झाली 11th स्टँडर्डमध्ये, जेव्हा मी यशोतेज अकॅडमी जॉईन केली। तेव्हा आमचे मेंटॉर होते तेजस पाटील सर, त्यांनी खूप मोटिवेट केलं स्टार्टिंगला। मग तसंच हळूहळू रिटर्न करत गेली। मग सप्टेंबरमध्ये रिटर्नचा अटेम्प्ट झाला। SSB 2 वर्षापासूनच मी थोडंफार पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करत होती, पण मग रिटर्न नंतर SSBसाठी एकदमच प्रिपरेशन केली, खूप मेहनत केली आणि नंतर SSB पण क्लिअर झाला आणि फॉर्च्युनेटली रँक पण चांगली आली। तर 9वीत तू ठरवलं होतं की आपण सैन्य दलात जायचं, त्यासाठीची प्रिपरेशन करायची। काय असं एक ट्रिगर पॉइंट ठरला की नाही आता आपण सैन्य दलातच जाणार आहे आणि 9वीत असं ठरवलं होतं? कुठला ट्रिगर पॉइंट होता असा? म्हणजे 9th स्टँडर्डमध्ये मी बघत होती की काय काय करिअर ऑप्शन्स आहे, 10th नंतर मी काय काय करू शकते आणि तेव्हाच गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी NDAसाठी मुलींसाठी ओपन केलं। आणि माझ्या बाबांची ऑलरेडी इच्छा होती, त्यांचं लहानपणीपासून स्वप्न होतं की मी NDA जॉईन करायला पाहिजे, म्हणजे बाबांनी, पण त्यांना तेवढी अपॉर्च्युनिटी किंवा गायडन्स भेटल्यामुळे ते झालं नाही। त्यामुळे त्यांच्या बॅक ऑफ द माइंड होतं मी 5वी-6वीमध्ये असतानाच की हिला डिफेन्स फोर्सेसमध्ये पाठवू आपण जमलं तर। आणि 9वीत ते ओपन झालं आणि तेजस पाटील सरांची तर आधीपासूनच ओळख होती। तर मग बाबांनी तेव्हा मला म्हटलं की तुला जायची इच्छा आहे का? मग मी पण एक्सप्लोर केलं। मग मी तेव्हा सरांना पहिल्यांदा भेटली 9th स्टँडर्डमध्ये। मग सरांनी तेव्हा मोटिवेट केलं, मग एक्सपोजर भेटत गेलं असं थोडं NDAमध्ये। मग 10thमध्ये मी NDAला गेली। मग तेव्हा मी डिसाईडच करून घेतलं की बस आता आर्म्ड फोर्सेस जॉईनच करायचे आणि NDAची एक्झाम द्यायची। SSB मधला एखादा सर म्हणाले तुझे की SSB मधला काहीतरी एक किस्सा आहे तो तू आमच्यासोबत शेअर करायची? किस्सा म्हणजे माझी रिकमेंडेशन मोमेंट जी होती, तर मग SSBमध्ये बेसिकली आमचे 4 ग्रुप्स होते 10-10 लोकांचे। तर मग मी ग्रुप 1मध्ये होती आणि ग्रुप 1चा काय सीन झाला होता, चेस्ट नंबर 1, 2, 3 आणि 5 रिकमेंड झाले होते आणि मी होती चेस्ट नंबर 2। तर मग रिकमेंड कसे करतात ते रिझल्ट्स असे अनाऊन्स करतात की चेस्ट नंबर 1 इज रिकमेंडेड, चेस्ट नंबर 5 इज रिकमेंडेड। तर मग ते अनाऊन्स करताना एकदम म्हणजे खूप क्रुशियल मोमेंट असतो ते, एकदम हार्टबीट पूर्ण फास्ट झालेली असते, म्हणजे स्वतःचीच हार्टबीट स्वतःलाच ऐकू येते। आणि त्यात ते जे आमचे जे ऑफिसर होते जे रिझल्ट अनाऊन्स करत होते त्यांनी थोडीशी मजा घेतली माझी। म्हणजे मी चेस्ट नंबर 2 होती तर त्यांनी चेस्ट नंबर 1 पासून सुरू केलं की चेस्ट नंबर 1 इज रिकमेंडेड, मग 2 स्किप करून डायरेक्ट चेस्ट नंबर 3 इज रिकमेंडेड, मग चेस्ट नंबर 5 इज रिकमेंडेड, मग 19, 20 आणि माझं स्किप करून 1 आणि 3 झाले। म्हटलं आपण झालोच नाही आता। मी एकदम डिसअपॉइंट झाली होती तेव्हा, एकदम डोळ्यात पाणी वगैरे आलं होतं, रडू आलं होतं पूर्ण। मी गेटच्या बाहेर बघत होती, बाबा आलेत का मला घ्यायला, बॅग हातात होती आणि मग एकदम चेस्ट नंबर 19 इज रिकमेंडेड त्यांनी 19 पर्यंत अनाऊन्स केलं आणि मग नंतर म्हणाले की चेस्ट नंबर 2 इज रिकमेंडेड। हां आणि मग ते मग माझं तर लक्षच नव्हतं। मग माझ्या आजूबाजूचे मला सांगतात की जा तेरा नंबर आ गया। मग मी पुढे गेली, मग पुढे पळत सुटली। एक बॅग तर माझी तिकडेच राहिली, लगेज घेऊन जायचं होतं तर बाकीच्या बॅग घेतल्या, एक बॅग तिकडेच राहिली। तर त्याचं काही नाही, मग पुढे आम्हाला सांगायची होती नाव आणि डेट ऑफ बर्थ। मी पुढे पूर्ण ब्लँक। मग ते मला म्हणतात की येस, मग म्हटलं मी येस चेस्ट नंबर 2। मग ते म्हणाले अरे टेल मी युअर नेम अँड डेट ऑफ बर्थ। मग मी नाव सांगितलं माझं ऋतुजा वराडे आणि हातात डॉक्युमेंट्सची फाईल होती, मी डेट ऑफ बर्थ लिटरली त्याच्यात चेक करत होती की माझी डेट ऑफ बर्थ काय आहे। मग तेव्हा नंतर माझं ट्यूबलाईट हे झालं की अरे डेट ऑफ बर्थ, स्वतःचीच डेट ऑफ बर्थ सांगायची। मग मी सांगितलं, डेट ऑफ बर्थ सांगितली आणि मग दुसरीकडे उभं केलं होतं। मग ती राहिलेली बॅग घेतली आणि दुसरीकडे उभी राहिली। आता भारतीय सैन्य दलात तू जाणार आहे, काय वाटतं भारतीय सैन्य दलाकडे बघून आतापर्यंतच्या सगळ्याच्यात? आणि 75 वर्षानंतर NDAत तुम्ही सगळ्या मुली सहभागी होत आहेत, त्या मुलींना आता येणाऱ्या ज्यांना प्रिपेअर करायचं त्यांच्याबद्दल काय सांगशील?
आधी भारतीय सैन्य दलाबद्दल काय वाटतं त्याचं? भारतीय सैन्य दलाबद्दल म्हणजे मला तर खूप फॅसिनेशन आहे त्यांची लाईफस्टाईल. आता जसं आपण नॉर्मल सिव्हिलियन एरियामध्ये जरी गेलो आणि कॅन्ट एरियामध्ये गेलो तर मग कॅन्ट एरियाची काय म्हणतो अशी वाईबच वेगळी असते. त्यांची पूर्ण लाईफस्टाईल ॲडव्हेंचर आहे, डिसिप्लिन आहे. परत वेगवेगळे जसं आम्हाला आमचे NDA कॅडेट्स जे ऑलरेडी NDAमध्ये ते येऊन त्यांचे स्टोरीज सांगतात तर मग खूप वेगळं वाटते असं. आणि जे आता प्रिपेअर करतायत त्यांच्यासाठी तर मी एकच सांगेल की तुम्ही तुमचं पॅशन डिस्कवर करणं खूप महत्त्वाचं आहे. जे पण तुम्ही करताय ते जर तुम्हाला मनापासून वाटत नसेल करावं तर मग तुम्ही ते तसे एफर्ट्स नाही घेणार किंवा मग तसं नाही करणार. मेहनत नाही करणार. तर मग तुम्हाला असं कोणीतरी पाहिजे. जसं माझ्यासाठी तेजस पाटील सर होते. जेव्हा पण मला डिमोटिवेट मी फील करत होती तेव्हा ही वॉज ऑलवेज देअर फॉर मी. ते मला मोटिवेट करायचे आणि परत माझं मग परत सुरू व्हायचं की नाही आता थांबायचं नाही, करायचंय असं. आता आईबाबांशी आपण बोलूया. तिचे आईबाबा पण आहेत, अर्थात त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदात सगळं बोलून जाते. देशात मुलगी पहिली आली आहे आणि त्यांचे अर्थात त्यांचंच स्वप्न होते. काय वाटतं आज मुलीकडे बघून? माझ्या मुलीचा मला फार अभिमान वाटतो आहे. आणि म्हणजे कसं आज ती नंबर 1वर आली हे आहेच, पण या 1.5 वर्षातला तिचा जो स्ट्रगल आहे तो आम्ही दोघांनी स्वतःनी पाहिला आहे की म्हणजे तिने खूप म्हणजे अगदी तिला जेवढे एफर्ट्स टाकता येतील तेवढे तिने तिचे 100% एफर्ट्स दिलेले आहेत. अगदी लेखी परीक्षा म्हणा की SSB म्हणा, म्हणजे तिने जास्त मेहनत SSB साठी घेतली आहे कारण रिटर्न तिला फार कठीण नव्हती. पण कठीण नव्हती म्हणून तिने रिटर्न सोडली नाही. म्हणजे अगदी मी तिला आधीच सांगितलं होतं की तुला टार्गेट 600 ठेव. मला माहिती होतं की 600 म्हणजे थोडं कठीण टार्गेट आहे, पण मला माहिती होतं की मी 600 ठेवेल तेव्हा ही 550 वरती येईल. म्हणून मी तिला आधीच सांगितलं होतं तुला रिटर्नमध्ये 600 काढायचं आहे. म्हणजे मुलींसाठी जागा कमी आहे त्यामुळे मुलींचा मेरिट हाय जाणार आहे. आम्ही दोघं जण म्हणजे माझे मिस्टर आणि मी आम्ही अकॅडमिक बॅकग्राऊंडचं असल्यामुळे शिक्षक आणि पालक या दोघांचा समन्वय आमच्या घरात छान साधला गेला आणि त्यामुळे तिला त्याचा नक्कीच फायदा. विषय पण मॅथ्स. हो, म्हणजे ते मॅथमॅटिक्स तिला माझ्यामुळे आलं तिच्यात. म्हणजे काय होतं मी लग्नानंतर म्हणजे इव्हन ऋतुजाचं बॉन्ड झाल्यानंतर ऋतुजाची फर्स्ट स्टँडर्डची ऍडमिशन घेतल्यानंतर मी MSc मॅथमॅटिक्स पुणे युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घेतली. त्यामुळे जेव्हा मी MScचा अभ्यास करायची ती माझ्या आजूबाजूला असायची. त्यामुळे तिचं मॅथमॅटिक्स एकदम अगदी स्ट्रॉंग झालं होतं. म्हणजे माझ्या MSc मॅथमॅटिक्स होण्यामध्ये लग्न झाल्यानंतर आणि एक्सटर्नल पुणे युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घेऊन करण्यात तिचा सिंहाचा वाटा आहे. सगळ्यात भारी गोष्ट तिने करावी, तुमचं स्वप्न तिनं साकार केलंय. काय वाटतं? तुमचे डोळे पाणावलेले दिसत आहेत. नाही तसं काही नाही मॅडम. ऍक्च्युली म्हणजे खरं पाहिलं तर तिचा पाया तयार करण्यामागे तिच्या आईचा हात. कारण की लहानपणापासून तिने म्हणजे तिच्या आईने बरीच मेहनत तिच्या मागे घेतलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेस पक्का झाल्यानंतर मला एक चांगले शिक्षक पाहिजे होते. ते मी 2017मध्येच निवडले होते आणि ते आहेत तेजस पाटील. म्हणजे मी स्वतः शिक्षक आहे. मला माहिती आहे की आपण कसं शिकवायला पाहिजे मुलांना. मी जेव्हा त्यांच्या अकॅडमीमध्ये, ही अकॅडमी आता मोठी झाली आहे म्हणजे होते आहे, आधी एका बिल्डिंगमध्ये होते ते, तेव्हा मी गेलो होतो त्यांच्याकडे. तर ते सर शिकवत होते ते आणि मी दुसऱ्या मुलाच्या इन्क्वायरी करता गेलो होतो तिथे. मग तेव्हाच मी ओळखलं की अरे हे इथे म्हणजे स्वतः सर एवढा करून घेतात म्हणजे हे माझ्यासाठी व्यवस्थित राहतील. मी तेव्हाच ठरवलं होतं की माझी मुलगी जर इकडे आली तर मी सरांकडे पाठवेन. मग योगायोगाने म्हणा किंवा सरांच्या कष्टांनी चांगलं फळ मिळालं सरांना. आम्हालाही म्हणजे तेवढा चांगला एक्सपोजर मिळाला इथे. आणि मी ठरवून मग माझी मुलगी ऍक्च्युली दुसऱ्या GSPIच्या एक्झाममध्ये सुद्धा पास झाली होती, पण मी तिथे न टाकता मी सरांना निवडलं आणि सरांनी आम्हाला घेतलं. म्हटलं तरी चालेल आणि आम्ही सरांच्या गायडन्स खाली तिला मोठं केलं. तिचे सर देखील आपल्यासोबत आहेत. सर, आपल्या अकॅडमीच्या मुलीवर आपण मेहनत घेतो आणि तिनं असं एखादं यश आणावं आणि अख्खी अकॅडमीच देशभर गाजावी असं ते सगळं होतंय. काय सांगाल तिच्याबद्दल? ती परफेक्टच होती. फर्स्ट डे जसं सरांनी सांगितलं, पहिल्या दिवशी ती अकॅडमीमध्ये आलेली तेव्हापासून तिचा जो डॉमिनन्स अकॅडमिक्समध्ये होता तो तिने कन्सिस्टंट ठेवला. ॲज शी सेड की तिच्या लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स होते. प्रत्येक 11वी-12वीचं वय असं असतं की कॉम्पिटेटिव्ह फार आहे इंडिया. जसं मी दरवेळी सांगतो की इंडियाचा डेमोग्राफिक डिव्हिडंड भारतात जगात सगळ्यात जास्त आहे. म्हणजे भारताकडे यूथ फार आहे, बट इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू देअर सक्सेस. कारण की
ह्या मुलांना कॉम्पिटिशन फार जास्त आहे, तर त्यामुळे यांच्यावर प्रेशर येणं फार साहजिक असतं. ते तिने मॉनिटर केलं. ते मॉनिटर करून तिने स्वतःची लेखी परीक्षा काढली, स्वतःचा SSB काढला. नाव शी स्टँड्स फर्स्ट. ह्याच्यापेक्षा गर्वाचं माझ्यासाठी काही असूच शकत नाही, कारण की हे 9वं वर्ष आहे अकॅडमीचं. आणि भरपूर मुलं, नॉट ओन्ली शी, म्हणजे तिने तर मोठं काम केलंच आहे, पण तिच्यावर तिच्या मित्रांनी पण, जे पण NDAत सिलेक्ट झाले, इट्स अ व्हेरी बिग डील. फार मोठी गोष्ट आहे या लोकांसाठी ही. 9 वर्षांपासून आम्ही ही वाट बघत होतो, कधी ना कधी माझी एक तरी मुलगी महाराष्ट्रात नाव रोशन करेल. आणि आता ती भारतात तर फर्स्ट आहेच, देशात नाव रोशन करेल. आणि ती देशातली फर्स्ट आहेच, पण ती महाराष्ट्राची पहिली अशी मुलगी आहे की ती देशात फर्स्ट आली. तर ही महाराष्ट्रासाठी गौरवाची गोष्ट आहे, आणि माझ्यासाठी तर फार मोठी गोष्ट आहेच ॲज अ मेंटर आणि टीचर. आपण ऋतुजाकडे येऊया पुन्हा. ऋतुजा, आता 3 तुझ्याकडे फील्ड आहेत वेगवेगळे, आर्मी आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे. आता तुला कुठे जायला आवडेल? का नेक्स्ट लेवल काय असेल तुझी? मी आर्मीच ऑप्ट केलं होतं. माझं फर्स्ट प्रेफरन्स आर्मी होता, पण रिकमेंड झाल्यानंतर जी पायलटसाठी जी टेस्ट असते CPSS, कम्प्युटराइज्ड पायलट सिलेक्शन सिस्टीम, ती मी दिली होती. त्यामुळे मला लहानपणीपासूनच म्हणजे 9वीतच मला थोडंसं फायटर जेट्सचं फॅसिनेशन होतं आणि पायलट बनायचं होतं मला. आता आर्मीसाठी रिकमेंड झाली आहे, तर आता मला आर्मीमधून पायलट बनायचं आहे. आर्मी जे ट्रान्सपोर्ट हेलिकॉप्टर्स असतात ते उडवायला आवडेल मला. 3 वर्षाचं प्रशिक्षण असेल. सगळ्यात शेवटचं, आता काय गेअरअप करायसाठी तू स्वतःला कसं मोटिवेट कर? आता म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमीची ट्रेनिंग फिजिकली खूप टफ असते, त्यामुळे तिकडे टिकणं म्हणजे माझं तर एम आहे की तिकडे जाऊन पण चांगलं परफॉर्म करू शकेल मी, म्हणजे मी बेस्ट देईल. पण सध्या तर मला असं पाहिजे की मी तिकडे जाऊन टिकायला पाहिजे. त्यामुळे मी आता थोडंसं माझ्या फिजिकल फिटनेसवर वर्क करणार आहे, आणि तिकडे आतमध्ये जाऊन पण माझे जे सिनियर्स आहेत त्यांच्या गायडन्सच्या मदतीने मी तिकडे पण परफॉर्म करायचं ट्राय करेन. तुझ्या आपल्या सगळ्यांसाठीचा अभिमानास्पद क्षण जगतीये, आणि भारतातल्या सैन्य दलात ती काही वर्षात रुजू होईल. पण याच सैन्य दलात रुजू होण्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली आहे, पण हीच मेहनत इतकी जास्त आता तिला घ्यायची आहे की जेणेकरून ती NDAमध्ये टिकेल आणि पुन्हा एकदा सैन्य दलात ती तिचं नाव रोशन करायला तयार असेल. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.